नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एक अभूतपूर्व प्रवासाचा मांडलेला एक क्षण आहे. तो क्षण जो प्रत्येकाच्या आयुष्यात आला पाहिजे, तो क्षण जो प्रत्येकाने मनमुरादपणे अनुभवला पाहिजे. अशाच काही क्षणांनी बहरलेली आमची ही एक मैत्रीची गोकर्ण सफर. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंदच असतो असे नाही. आनंदाच्या क्षणात सुद्धा दुःख लपलेलं असतं. ते शोधायला मात्र मित्रच लागतात. कुटुंबाच्या उंबरठ्यावर दुःख, आनंद, ईर्ष्या, भांडण अशा अनेक गोष्टी आपली वाट पाहत असतात. मग एक ट्रिप त्या मित्रांची ओळख व्हायला पुरेशी ठरते. म्हणूनच शेवटी म्हणावंसं वाटतं, एकटा आलो होतो, कुटुंब सोबत घेऊन चालले. असं कुटुंब जे आयुष्यभराची आठवण म्हणून माझ्या सोबत राहणार आहे. अरे बाटल्यात 2 लिटरच्या आहेत रे, 1 लिटरच्या नाही आहेत म्हणते 30 रुपये दिला आहे. रात्री सुमारे 10:30च्या दरम्यान आम्ही गोकर्णसाठी रवाना झालो. तर अशा तऱ्हेने आम्ही आत्ता सकाळचे जवळपास 6:15 वाजता आहेत आणि आम्ही गोकर्ण बीचला पोहोचलेलो आहे. जवळपास 420 किलोमीटरचं अंतर पार करून आता आम्ही सर्वजण पोहोचलेलो आहे. खूपच प्रवास केल्यामुळे उत्साह थोडासा कमी आहे. काही वेळाची विश्रांती घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी नाश्त्याचा आस्वाद घेतला. पहाटेच्या उगवत्या सूर्यासोबतचा समुद्रकिनारा पाहण्याचा मोह कोणालाही आवरला नाही. समुद्रकिनाऱ्यावरती फेरफटका मारून आम्ही सर्व चाललो आमच्या रूम्सकडे. ट्रिप म्हटलं की फोटोशूट आलाच. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही निघालो गोकर्ण महाबळेश्वर देवालयाचं दर्शन घेण्यासाठी. गोकर्ण महाबळेश्वराच्या देवालयामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. त्यामुळे डिटेलमध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवता येत नाहीत. गोकर्ण महाबळेश्वर आणि गोकर्ण बीच सफर करून आम्ही आलो याना केव्ज या ठिकाणी. पहाटे गोकर्ण बीचचा सफर करून त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी गोकर्ण महाबळेश्वर या देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेऊन त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहे याना केव्जच्या ट्रेकच्या वाटेवरती आहे. माझ्यासोबत आहे धीरज आणि आमची बाकीची टीम आहे मागं हळूहळू येत आहे. मित्रांनो, ज्याची प्रतीक्षा आपल्याला होती तिथंपर्यंत आपण पोचलेलो आहे. माझ्या मागं जे डोंगराचे आकार दिसत आहेत, दगडाची एक विशिष्ट प्रकारची जी रचना आहे, तिथेच खालच्या साईडला याना केव्ज हे ठिकाण आहे. आणि जवळपास अर्धा ते पाऊण तासाचा हा ट्रेक कंप्लीट करत आम्ही आता पोहोचतोय याना केव्ज या ठिकाणी. उत्तर कर्नाटकातील सह्याद्री टेकड्यांमध्ये याना हे एक विलक्षण हिल स्टेशन आहे, ज्यामध्ये सुंदर टेकड्यांचा समावेश आहे. याना लेण्यांमागे पौराणिक महत्त्व आहे. याना गुहांची
सर्वात प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर नावाच्या 2 चुनखडीच्या टेकड्या आहेत. या टेकड्या पर्यटकांना आणि साहसी वीरांना आकर्षित करतात. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आता दुसरा दिवस आहे आजच्या सफरमधला. गोकर्णजवळ असलेला मिर्झान किल्ला या ठिकाणी आता आपण आहे आणि ह्या संपूर्ण किल्ल्याची सफर आज आपण करणार आहोत आणि तिथून पुढे आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. मिर्झान किल्ला हा दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित आहे. स्थापत्यकलेसाठी ओळखला जाणारा हा किल्ला भूतकाळात अनेक लढायांचे ठिकाण होता. हा किल्ला प्रथम इसवी सन 1200च्या सुरुवातीला नवायत सल्तनतांनी बांधला होता. नंतर तो विजयनगर साम्राज्यांच्या अंतर्गत आला. त्यानंतर 1608 मध्ये किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात आले. मिर्झान किल्ल्याची सफर केल्यानंतर आम्ही पोहोचलो होनावर येथील रिव्हर बोटिंगच्या ठिकाणी. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेला परिसर आणि त्यामध्ये रिव्हर बोटिंग हा अनुभव अतिशय अविस्मरणीय होता. रिव्हर बोटिंगचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो मँग्रोव्ह फॉरेस्ट येथे वूड वॉकिंगचा अनुभव घेण्यासाठी. वूड वॉकिंगचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या ट्रिपचं शेवटचं डेस्टिनेशन म्हणजेच मुरुडेश्वर टेम्पल येथे. मुरुडेश्वर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच शिवाच्या प्रतिमेसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर तेलेश्वर समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. येथील 20 मजली गोपुरा सर्वांना आकर्षित करतो.
मुरुडेश्वरचे दर्शन घेऊन सुरू झाला आमचा परतीचा प्रवास. परतीच्या वाटेवर जात असताना प्रत्येकजण काही ना काही शिकून चालला होता, काही ना काही घेऊन चालला होता. या प्रवासात मात्र मी खरेदीपेक्षा जास्त प्रेम घेऊन चाललो होतो. प्रत्येकजण एक आठवण आपल्यासोबत घेऊन चालला होता, अशी आठवण जी आयुष्यभर या प्रवासाचा अनुभव देत राहणार. याच आठवणींनी बहरलेली ही आमची होती गोकर्ण सफर.